नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत. तर आज आपण सेवागिरी महाराजांच्या 77व्या रथोत्सवानिमित्त पुशेगाव येथे आपण आलेलो आहे. या ठिकाणी भव्य दिव्य असे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन देखील भरवण्यात आलेले आहे. ते पाहण्यासाठी आता आपण चाललेलो आहे. तर हे पाहू शकता की प्रदर्शनाच्या जवळ आपण येऊन पोचलेलो आहे. तर या ठिकाणी अत्याधुनिक शेतीसाठी लागणारे साहित्य देखील आपल्याला पाहायला भेटणार आहे आणि शेतकरी वर्ग किंवा इतर घटक देखील या ठिकाणी भेट देऊ शकतात. तर रोज उपयोगी असणारे साहित्य देखील या ठिकाणी आपल्याला अत्याधुनिक साहित्य देखील पाहायला भेटणार आहे. तर सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात पुशेगाव या ठिकाणी प्रत्येक वर्षी कृषी प्रदर्शन भरवण्यात येते. तर ते प्रदर्शन आज आपण पाहण्यासाठी आलेलो आहे. फळांची गावे किंवा ज्वारीची गावे असे अनेक शेतकरी वर्गासाठी अनेक उपक्रम देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. प्रात्यक्षिक देखील काही या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर चला पाहूया प्रदर्शन नक्की कसे आहे ते. तर चला पाहूया पुढे. नंतरच्या टायमिंगला कॉल वगैरे करून जरा सांगू शकतो. या ठिकाणी आपण पाहू शकता की ड्रोनद्वारे फवारणी केली जाते. त्या कारणाने शेतकऱ्यांचा अधिकचा वेळ जो वाया जातो तो वेळ देखील या ठिकाणी आपल्याला वाचतो आणि अत्याधुनिक शेतीसाठी एक अतिशय उपयुक्त असं एक साधन आपण पाहत आहोत. तर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या पशु आणि पशुप्रसिद्ध आणि कृषी प्रदर्शनाचा उद्घाटन सोहळा 28 तारखेला झालेला आहे. तर आज यात्रेचा मुख्य दिवस आहे. तर पाहू शकता की कुबटाचे ट्रॅक्टर आपण समोर पाहत आहोत. तर अनेक अशा गोष्टी आहेत की आपण प्रत्यक्षात येऊन पाहणे खूपच छान आहे. म्हणजे कसं असतं प्रत्येकाच्या ठिकाणी आता बारामतीला आता आहे त्या ठिकाणी पण शेतकऱ्यांच्या अभिमानास्पद असलेली ही बैलगाडी जोडी आणि अतिशय उत्कृष्ट अशी कलाकुसर देखील आपण पाहू शकता. तर जर आपल्याला हे बनवून घ्यायचे असेल किंवा घ्यायचे असेल तर हे आपण या ठिकाणी आपण काही नंबर व्हिडिओ पॉज करून आपण बघू शकता. तर त्यांचा पत्ता देखील तुम्हाला मी पूर्ण दाखवते. ते देखील आपण पाहू शकता. त्याचे प्राईस देखील या ठिकाणी लावलेलं आपण बघू शकता. तर चला पुढे. अनेक नामांकित कंपन्याचे स्टॉल देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. खाण्याच्या वस्तू देखील खाण्याचे स्टॉल देखील या ठिकाणी आहेत. सातारा, मान, खटाव, फलटण, बारामती भागातील देखील या शेतकरी या प्रदर्शनात भेट देतात. तर या ठिकाणी अनेक नामांकित कंपन्यांचे स्टॉल देखील आपल्याला बघायला भेटतात. विटा या ठिकाणी आपल्याला एक हे पाहू शकतात की विविध घरासाठी जे साहित्य आहे ग्लास किंवा डेकोरेशनचे साहित्य देखील आपल्याला म्हणजे पाहू शकता.
ते सुद्धा अतिशय उपयुक्त शेतकरी वर्ग किंवा नवीन जे लोक घरं बांधतात त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त असं हे साहित्य आपल्याला पाहायला भेटतं. तर हे देखील आपण पाहू शकतो. आणि या ठिकाणी खरेदी केली तर डिस्काउंटने देखील आपल्याला खरेदी करता येईल. तर कुट्टी मशीन देखील अत्याधुनिक कुट्टी मशीन देखील आपण पाहू शकता. सरपंच नावाची ही कुट्टी मशीन आपण पाहतो. भारी आहे ना, वेगळं आहे काहीतरी, त्याच्यामुळे भारी वाटतं. अशी काहीतरी फिरवायची आहे काहीतरी. त्याची किंमत 4,500 रुपये. 4,500 किंमत दिली. आज जर हॉटेलमध्ये बुकिंग केलं गॅस पाईप लायटर देखील विविध स्टॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात. शेती आधुनिक हा देखील बदलत्या काळानुसार बदलत आहे. तर हे देखील आपण पाहू शकतो. इलेक्ट्रिक फवारणी पंप देखील आपण पाहत आहे. सेवागिरी कृषी प्रदर्शनामध्ये अतिशय सुंदर असा हा देखावा आपण आणि प्रात्यक्षिक म्हणू शकता. तर हे देखील आपण पाहू शकता. याच्याबद्दल संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. अतिशय सुंदर असं तृणधान्यामध्ये तयार केलेली ही रांगोळी आपण पाहू शकता. अतिशय सुंदर असं गाव देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. हे प्रदर्शन 28 डिसेंबर 2024 ते 1 जानेवारी 2025 पर्यंत सुरू राहणार आहे. अतिशय भव्य असा खूप मोठा असा हा प्रकल्प आपल्याला समोर आपण पाहत आहे.
कुठला वाजता आई आणला राजापूरचा आहे. राजापूर तुमचं आहे का? कधी लागण केलेली आहे? नाही काय अडचण चालतंय आलं. आपण पाहू शकता अतिशय सुंदर असं हे पशु मला माहित नाही हे कोणत्या जातीचे आहेत पण अतिशय छान असे पाहू शकता तुम्ही. तर या ठिकाणी प्रदर्शनाला आपण देखील नक्की भेट द्या. तर इथून पुढच्या भागामध्ये आपल्याला खाण्याचे स्टॉल देखील पाहायला भेटतात. तर अशा प्रकारे हे बघू शकता की अतिशय सुंदर असे पशु प्रदर्शन आपण पाहत आहे. तर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर या प्रदर्शनाला देखील भेट द्या. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर दाखवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे आणि पुढील प्रदर्शनाचे देखील व्हिडिओ मी असेच टाकणार आहे. तर आपल्या व्हिडिओ चॅनलला देखील सबस्क्राईब करा. त्यामुळे ना तर पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. वैयक्तिक स्टॉल लावल्यामुळे नाही तर स्वच्छता भरपूर आणि त्यातले तर तेवढं चालणार. शेवटी आता कसं आहे त्यांना पण गर्दी जास्त असेल की ते लोक पण जास्त आहे का आलेलं. पाऊस येतोय का कोणाष्ट असं वाटायला लागलं. आज पावसाचं वातावरण झालंय बऱ्यापैकी. स्प्रिंग वडा बटाटो नाही हो मला नको तू खा. नको म्हणून मी टाकतो बाहेर.